नमस्कार. मॅथ्स पार्ट फर्स्ट चॅप्टर 3 अर्थमॅटिकल प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत. अर्थमॅटिकल प्रोग्रेशन म्हणजे अंकगणिती श्रेणी. त्यामध्ये 1, 2, 3, 4 मुद्दे आज आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे सिक्वेन्स, क्रम. त्यानंतर अर्थमॅटिकल प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी, nth टर्म ऑफ एन एपी, nव्या नंबर पर्यंतची अंकगणिती श्रेणी, सम ऑफ n टर्म्स ऑफ एन एपी, n पर्यंतचे जेवढे अंक आहेत त्या सर्वांची बेरीज कशी करायची अंकगणिती श्रेणींची ती आज त्यानंतर आपण शिकणार आहोत. सुरुवातीला सिक्वेन्स हा भाग शिकणार आहे. क्रम आपण कसा समजायचा. 1 पासून अनंतपर्यंत संख्या, नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर आपण बघितल्यात. नंबर्स इज अन ऑर्डर, क्रमानं येणाऱ्या संख्या. समजा पहिली संख्या A1 आहे, दुसरी A2 आहे, तिसरी A3, चौथी A4 आपण मानली सपोज. अशा संख्या पुढे वाढत जाणार आहेत. 4 एक्झाम्पल सांगायचं आहे आपल्याला की 4 इज ॲट 4th पोझिशन. 1, 2, 3, 4 चाराव्या ठिकाण्याला 4 हा अंक आला. 4 इज ॲट 4th पोझिशन. असंच मोजत गेलो तर 16व्या नंबरला 16 अंक येणार आहे. 15व्या नंबरला 15 अंक येणार आहे. 1000व्या नंबर 1000व्या अंकाच्या ठिकाणी येणार आहे. 16 इज ॲट 16th पोझिशन. 16व्या मोजत गेले की 16व्या ठिकाणी 16 अंक येणार. 1000व्या ठिकाणी 1000 अंक येणार. 99व्या ठिकाणी 99 हा अंक येणार आहे. अंक बदलले. 1, 4, 9, 16, 25, 36, 49. हा पण एक क्रम घेतला. या क्रमामध्ये याला पण आपण नावं दिली. 1, 2, A1, A2, A3, A4, A5, A6, A7 पर्यंत नंबर आहेत. A1 पोझिशन, A2 पोझिशन, A3 पोझिशन. ह्या पोझिशन आहेत, ठिकाण आहे त्यांचं, कोणाचं, वर दिलेल्या अंकांचं. एक्झाम्पल मध्ये 1, 4, 9, 16, 25, 36, 49 हे जे अंक आहेत यांच्यामध्ये एक लॉ आहे, नियम आहे. त्या नियमानं हे अंक आपण मांडलेले आहेत. म्हणजे हे वर्ग अंक आहेत, क्रमानं वर्ग केलेले आहेत. नैसर्गिक संख्यांचे वर्ग क्रमानं मांडलेले आहेत. त्याचा क्यूब पण आपण मांडू शकतोय. त्या सिक्वेन्सनेही ते आपण अंक घेऊ शकतोय. मग इथं 4था अंक 4थ्या क्रमांकाला आहे. इथं 4 अंक दुसऱ्या क्रमांकाला आहे. इथं 16वा अंक 16व्या ठिकाणाला आहे. 16 अंक 16व्या ठिकाणाला, 4 अंक 4थ्या ठिकाणाला. पण इथं 4 अंक दुसऱ्या नंबरला आहे, 16 अंक 4थ्या नंबरला आहे. म्हणजे जो क्रम आपण बघायला लागलोय तो क्रम सर्वांमध्ये समान येत नाही. प्रत्येकामध्ये जे नियम दिलेत, इट इज द नॅचरल नंबर सिक्वेन्स, नैसर्गिक संख्यांचा. इथं स्क्वेअर ऑफ द नॅचरल नंबर्स, वर्ग संख्यांचा क्रम केला या ठिकाणी. त्यामुळं सिक्वेन्स बदलणार आहे. सेट ऑफ ए नंबर्स, सेट संच, अंकांचा संच. वेअर द नंबर्स अरेंज्ड इन ए डेफिनेट ऑर्डर, विशिष्ट क्रमानं अरेंज मांडलेले अंक. म्हणजे अशा अंकांचा संच जे अंक विशिष्ट क्रमानं मांडलेले आहेत इन ए डेफिनेट ऑर्डर, विशिष्ट क्रमानं. लाईक द नॅचरल नंबर्स, जसे नैसर्गिक संख्या मांडलेल्या आहेत विशिष्ट क्रमानं, अशा नैसर्गिक संख्यांप्रमाणेच एका विशिष्ट क्रमानं ते संख्या मांडलेल्या आहेत. त्या संख्यांना आपण सिक्वेन्स म्हणजे क्रम म्हणू. आपण क्रमानं ज्या पद्धतीनं प्रार्थनेच्या मैदानावरती उभारतोय, उंचीप्रमाणे उभा राहा, त्या पद्धतीनं ती हाईटची सिक्वेन्स झाली. अशा पद्धतीनं आपण जेव्हा मांडतोय पर्टिक्युलर नंबर इज रिटर्न ॲज ए पर्टिक्युलर पोझिशन. म्हणजे इथं 4 हा अंक विशिष्ट ठिकाणाला आहे, 4थ्या नंबरला आहे 4 अंक. पर्टिक्युलर नंबर, विशिष्ट नंबर इज रिटर्न ॲज पर्टिक्युलर पोझिशन. तो अंक विशिष्ट ठिकाणाला त्या विशिष्ट नियमानं मांडलेला आहे. इथं तो अंक मांडलेला आहे तो एका विशिष्ट नियमानं मांडलेला आहे.
ऑल्सो रिटर्न ॲज A1 A2 A3 A4 या पद्धतीनं जे आपण क्रम मांडतोय तसं F1 F2 F3 F4 याही पद्धतीनं आपण ते मांडू शकतो. अशाही काही श्रेण्या आहेत, सिक्वेन्स आहेत. 2 11 वजा 6 0 5 वजा 37 8 2 61 या पद्धतीच्या. याला पण आपण A2 A1 A2 A3 F1 F2 F3 या पद्धतीनं नावं देऊ शकतोय टर्म्सला. यामध्ये A1 ला 2 म्हणलं, A2 ला 11, A3 ला वजा 6, A4 0, A5 5 नावं दिली. लिस्ट ऑफ नंबर इज ऑल्सो ए सिक्वेन्स. हा एक क्रम आहे यादीचा, अंकांची यादी आहे, क्रमानं आलेली आहे का बघा. बट नॉट ए पर्टिक्युलर टर्म इज ॲट ए पर्टिक्युलर पोझिशन. हा क्रम विशिष्ट संख्या विशिष्ट ठिकाणी क्रमानं आलेली नाही, या क्रमामध्ये बदल आहे. पर्टिक्युलर टर्म आलेला घटक इज ॲट ए पर्टिक्युलर पोझिशन, विशिष्ट पोझिशननं विशिष्ट स्थानी आलेला आहे का, इज ए नॉट. का 2 आणि 11 मधला जो संबंध आहे, 11 वजा 6 मध्ये संबंध आहे, वजा 6 0 मध्ये संबंध आहे, प्रत्येकामधले संबंध डिफरंट आहे. सेम लॉ नाही, सेम नियम यामध्ये नाही, समान नियम यामध्ये लागू नाही. वी कॅनॉट टेल ए डेफिनेट रिलेशन बिटवीन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. म्हणजे आपण सांगू शकत नाही यांच्यामधला संबंध, या अंकांमधला संबंध सांगू शकत नाही क्रमाने येणाऱ्या अंकांमधला. कारण क्रमाने येणाऱ्या अंकांमध्ये वेगळे वेगळे नियम आहेत, रिलेशन वेगळे वेगळे आहे, प्रत्येकामध्ये समान रिलेशन नाही. ओनली दोज सिक्वेन्स आर स्टडीड वेअर देर इज ए रूल विच डिटरमाइन द नेक्स्ट टर्म. आपल्याला अशी टर्म, असा सिक्वेन्सचा अभ्यास करायचा आहे ज्यामध्ये प्रत्येकाचा रिलेशन, प्रत्येकाचा संबंध समान येईल. वी आर स्टडीड दोज सिक्वेन्स विच देर इज ए रूल विच डिटरमाइन नेक्स्ट टर्म. पुढील संख्यांमध्ये येणारा क्रम, जसे की 4 8 12 16. 4 नंतर 8 आलाय, ट्वाइस केलाय, 8 नंतर 12 आलाय, प्रत्येकामध्ये 4 प्लस केलाय, ऍड केलाय. म्हणजे 4 चा पारा या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 2 जा 12, 4 3 जा 12, 4 4 जा 16. या पद्धतीनं या ठिकाणी रिलेशन दिसून येते बिटवीन दोज नंबर्स. इन सेकंड एक्झाम्पल 2 4 8 16 32 रिलेशन दिसून येते. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32, 2 जा. दुपटीमध्ये या ठिकाणी पटीमध्ये अंतर दोघांमध्ये रिलेशन दिसून येते प्रत्येकात. इथं बघा 1/5, 1/10, 1/15, 1/20 या ठिकाणी प्रत्येक 1/5 ला मल्टिप्लाय बाय 2 2 न गुणलेला आहे, 1/2 न मल्टिप्लाय केलेला आहे. त्यानुसार या ठिकाणी 1/2चं रिलेशन या ठिकाणी दिसतंय, ट्वाइसचं रिलेशन दिसतंय, इथं 4चं रिलेशन दिसतंय. ह्या रिलेशन या ठिकाणी जाणवते. परंतु हे जे वरती एक्झाम्पल आहे यामध्ये पर्टिक्युलर टर्म इज ॲट पर्टिक्युलर पोझिशन, हे जे नियम आहेत हे यामध्ये दिसून येत नाहीत. म्हणजे विशिष्ट घटक विशिष्ट ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही, इथं दिसतोय. अशा सिक्वेन्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या सिक्वेन्सचा आपल्याला अभ्यास करायचा नाही, या पद्धतीच्या सिक्वेन्सचा अभ्यास करायचा आहे. एनव्या टर्मसाठी आपल्याला पाहायचं आहे ऑर्डर्ड टर्म्स, टर्म्स इन ए सिक्वेन्स, क्रमानं येणारी पद. ऑर्डर्ड टर्म्स इन ए सिक्वेन्स, क्रमानं जी आपण श्रेणी मांडतोय ती या पद्धतीनं या ऑर्डरनं मांडायची आहे. म्हणजे ही सिक्वेन्स टर्मनुसार मांडायची. टर्म 1, टर्म 2, टर्म 3 अप टू टर्म n, टर्म n+1, टर्म n+2 या पद्धतीने अप टू सो ऑन पुढं आपण इनफायनाईट नंबर ऑफ टर्म्स करायचे आहेत. अनंत जनरल सिक्वेन्स जर आपण बघितला तर तो या पद्धतीनं या स्वरूपात मांडायचा आहे. इन कर्ली ब्रॅकेट Tn. सिक्वेन्स इज ए इनफायनाईट. जर अनंत सिक्वेन्स असेल, ज्या पद्धतीनं क्रम आपल्याला अनंत दिला असेल, तर एव्हरी पॉझिटिव्ह इंटेजर, तर प्रत्येक धनपूर्णांक संख्या आपण n मानली तर nवी टर्म ही Tn असणार आहे. शेवटची टर्म आपण Tn मानणार आहे. जेव्हा एक्झाम्पल आपण बघूया, एक सिक्वेन्स आपण घेतला
या पद्धतीच्या 9 15 21 27 9 आणि 6 15 15 आणि 6 21 21 आणि 6 27 27 आणि 6 आणखीन 6 या पद्धतीने आपल्याला त्या टर्म्स वाढत जाणार आहेत. मग हा T1 T2 T3 याला T4 आणखीन Tn पर्यंत आपण त्या घेऊ शकतोय. आता ही पहिली टर्म 7 7 7 7 यामध्ये प्रत्येकात 7 + 0 7 + 0 0 ऍड झालेला आहे. कॉन्स्टंट सिक्वेन्स आहे. यामध्ये T1 पण 7 आहे, T2 पण 7 आहे, T3 7 आहे, T4 7 आहे, अप टू सो ऑन Tn पण 7 या पद्धतीने मिळणार आहे. इथं आपल्याला Tn काढायचं असेल तर आपण काय करणार आहे, तर इथं +6 करायचं आहे, इथं +0 करायचं. या ठिकाणी -2 -6 -10 -2 मध्ये -4 मिळवलं की -6 मिळते. -6 मध्ये पुन्हा -4 मिळवलं की -10. -10 मध्ये पुन्हा -4 मिळवलं की -14. या पद्धतीनं आपल्याला सिक्वेन्स मिळणार आहे. मग हा T1 -2 T2 -6 T3 -10 T4 -12 अप टू सो ऑन Tn इज. या पद्धतीनं आपल्याला सिक्वेन्स मिळणार आहे. टर्म्स इन ए सिक्वेन्स यामध्ये आपल्याला पुढचं एक एक्झाम्पल बघायचं आहे. त्यानुसार आपल्याला कळणार आहे की ते सिक्वेन्सचे प्रकार किती आहेत, कोणते आहेत. 1 4 7 10 ब्रॅकेट ब्रॅकेट आपल्याला सिक्वेन्स दिलाय आणि पुढची सिक्वेन्स आपल्याला मिळवायची आहे. 1 मध्ये 3 ऍड केला की 4 मिळतोय, 4 मध्ये 3 ऍड केला की 7, मध्ये 3 ऍड केला की 10, 10 मध्ये 3 ऍड केला की 13 मिळणार आहे, 13 मध्ये 3 ऍड केला की 16 मिळणार आहे. म्हणजे +3 ऍड करायचा आहे फर्स्ट सिक्वेन्स मध्ये. सेकंड मध्ये बघा 6 आणि 6 12, 12 आणि 6 18, 18 आणि 6 24, 24 आणि 6 30, 30 आणि 6 36. या पद्धतीनं 6 ऍड करत गेलो, 6 मिळवत गेलो. तिसऱ्यामध्ये बघा 3 3 3 3 ब्रॅकेट ब्रॅकेट म्हणजे +0 ऍड करायचा आहे. म्हणजे इथं पण 3 मिळणार आहे, इथं पण 3 मिळणार आहे. पहिल्यामध्ये 3 ऍड करत गेलो, दुसऱ्यामध्ये 6 ऍड केला, तिसऱ्यामध्ये 0 ऍड केला. फोर्थ मध्ये बघा 4 चौक 16, 16 चौक 64 मल्टिप्लाय बाय 4, 64 4 जा 4 चौक 16 हातच्या गेला 1, 4 सक्क 24 आणि 1 25, 256 आपल्याला पुढची श्रेणी मिळणार आहे. आणि त्यानंतर 256 मध्ये आणखीन 4 न गुणायचं आहे. 4 सक्क 24 हातच्या गेले 2, 4 पंचे 20 आणि 2 22 हातच्या गेले 2, 4 दुनी 8 आणि 2 10, 1024 गुणिले 4, 4 चौक 16 हातच्या गेला 1, 4 दुनी 8 आणि 1 9, 4 0 0 आणि 4 1 4, 4096. या पद्धतीनं आपल्याला पुढची सिक्वेन्स मिळत गेली. पहिल्या तिन्हीमध्ये ऍडिशन केली, इथं मल्टिप्लिकेशन करावी लागली. फिफ्थ एक्झाम्पल चेक करूया. इथं -1 मध्ये -0.5 ऍड केला की -1.5 येतोय. -1.5 मध्ये -0.5 ऍड केला की -2, -2 मध्ये -0.5 ऍड केला की -2.5, -2.5 मध्ये -0.5 ऍड केला की इथं मिळतोय -3.0. -3.0 मध्ये पण पुन्हा -0.5 आपण ऍड करू शकतोय. म्हणजे इथं -0.5 सिक्वेन्स मध्ये ऍड करत गेलो. 6व्यामध्ये बघा 1 क्यूब 2 क्यूब 3 क्यूब 4 क्यूब 5 क्यूब 6 क्यूब या पद्धतीनं घन अंक आपल्याला दिलेले आहेत. आता नीट निरीक्षण केलं तर आपल्याला हे दिसून येते. काय आहे बघा, पहिला, दुसरा, तिसरा आणि 5वा यामध्ये आपल्याला काही संख्या मिळवलेत. काय केलंय, ऍडिशन केल्यानंतर पुढचा नंबर आपल्याला मिळतोय. म्हणजे पाठीमागच्या मध्ये 3 ऍड केलं, पाठीमागच्या मध्ये 6 ऍड केलं, पाठीमागच्या मध्ये 0 ऍड केलं, पाठीमागच्या मध्ये -0.5 ऍड केलं. म्हणजे ऍडिशन केली की आपल्याला पर्टिक्युलर नेक्स्ट नंबर मिळतोय. काय केलंय, सिक्वेन्स 1 2 3 5 नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन्ड. दुसरी टर्म मिळाली बाय ऍडिंग ए पर्टिक्युलर नंबर, विशिष्ट संख्या मिळवल्यानंतर टू ए प्रिव्हियस नंबर. पाठीमागच्या संख्येमध्ये पुढची संख्या, एक विशिष्ट संख्या मिळवली की मग पुढील संख्या मिळते. परंतु 1 2 3 आणि 5 सोडल्यानंतर 4 आणि 6 राहतोय. चौथ्यामध्ये मल्टिप्लाय बाय 4 आहे.
म्हणजे जेव्हा ऍडिशन होते तेव्हा ती जी सिक्वेन्स मिळते त्या सिक्वेन्सला आपण अर्थमेटिकल प्रोग्रेशन, अंकगणितीय श्रेणी. अंकगणितीय श्रेणी म्हणजे बैजिक क्रिया आपण या ठिकाणी केली, ऍडिशन क्रिया केली, मग सबस्ट्रॅक्शन पण करू शकतोय. या पद्धतीची ऍडिशन सबस्ट्रॅक्शन जेव्हा क्रिया करतोय बेरीज वजाबाकीची, त्यानंतर आपल्याला जी सिक्वेन्स मिळते पर्टिक्युलर नंबर नेक्स्ट नंबर आपल्याला मिळतोय. ईच ऑफ दिस सिक्वेन्स अशा पद्धतीच्या श्रेणीला आपल्याला काय म्हणायचं आहे? अंकगणितीय श्रेणी म्हणायचं आहे. ईच ऑफ दिस सिक्वेन्स अशा पद्धतीच्या श्रेणीला. आता नंतर जी चौथी सिक्वेन्स आपल्याला दिलेली आहे त्या चौथ्या सिक्वेन्स मध्ये 4 मल्टिप्लाय केलेला आहे. ऍडिशन नाही आणि मल्टिप्लिकेशन पण नाही, दोन्ही पण नाही केल्या. ऍडिशन सबस्ट्रॅक्शन नाही केली, मल्टिप्लिकेशन केलेले आहे. सिक्वेन्स 4 इज नॉट एपी, त्यामुळे आपण त्याला एपी अर्थमेटिकल प्रोग्रेशन अंकगणितीय श्रेणी म्हणणार नाही. का म्हणणार नाही? या सिक्वेन्स मध्ये जेव्हा पुढची टर्म आपल्याला मिळते तेव्हा ती पुढची टर्म मल्टिप्लाय केल्यावर मिळते, ऍडिशन सबस्ट्रॅक्शन केल्यावर मिळत नाही. तेच सांगितले. सिक्वेन्स 4 ही चौथ्या नंबरची जी श्रेणी आहे ती इज नॉट एपी अर्थमेटिकल प्रोग्रेशन नाही. एपी मीन्स अर्थमेटिकल प्रोग्रेशन. इन धिस सिक्वेन्स अशा पद्धतीच्या सिक्वेन्स मध्ये नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन्ड बाय मल्टिप्लाइंग द प्रिव्हियस टर्म बाय पर्टिक्युलर नंबर. मागच्या संख्येला विशिष्ट अंकानं गुणलं की मग पुढची संख्या आपल्याला मिळते गुणल्यानंतर, आणि मग या पद्धतीची जी श्रेणी आपल्याला मिळते तिचं नाव आहे जॉमेट्रिकल प्रोग्रेशन, भौमितिक श्रेणी. म्हणजे बेरीज वजाबाकी करून जी श्रेणी मिळते त्याला आपण अर्थमेटिकल प्रोग्रेशन अंकगणितीय श्रेणी म्हणायची, आणि गुणाकार करून किंवा भागाकार करून, या ठिकाणी आपल्याला गुणाकार करून सांगितले, या पद्धतीची जी श्रेणी आपल्याला मिळणार आहे याला भौमितिक श्रेणी म्हणणार आहे. नंतर 6वी श्रेणी बघा. 6व्या श्रेणीमध्ये बेरीज केली का नाही, घन केलाय, वजाबाकी केली का नाही, म्हणजे बैजिक क्रिया पण केलेली नाही, वजाबाकीची पण क्रिया केलेली नाही, म्हणजे ती अर्थमेटिकल प्रोग्रेशन नाही. त्यानंतर मल्टिप्लिकेशन केले का बघा, मल्टिप्लिकेशन ही केलेली नाही. 1 गुणिले 1 गुणिले 1, 2 गुणिले 2 गुणिले 2, 2चा घन आपल्याला मिळतोय. म्हणजे इथं समान संख्येनं गुणले, पण इथं समान संख्येनं गुणलेलं नाही. गुणले परंतु समान संख्येनं नाही. इथं कॉन्स्टंट नंबर मल्टिप्लिकेशन आहे, इथं कॉन्स्टंट नंबर मल्टिप्लिकेशन नाही. इथं 1 न गुणलंय तर इथं 2 न, इथं 3 न संख्या वाढत गेली आहे. कॉन्स्टंट नंबर मल्टिप्लिकेशन नाही, त्यामुळे याला जॉमेट्रिकल प्रोग्रेशन ही म्हणता येत नाही. म्हणजे ही अर्थमेटिकल प्रोग्रेशन पण नाही, कारण बैजिक क्रिया करत नाही, बेरीज वजाबाकी होत नाही. आणखीन जॉमेट्रिकल पण प्रोग्रेशन नाही, कारण कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन यामध्ये दिसून येत नाही. म्हणजे 6th नंबरची सिक्वेन्स आहे ती अर्थमेटिकल प्रोग्रेशन ही नाही आणि जॉमेट्रिकल प्रोग्रेशन ही नाही, अंकगणितीय श्रेणी नाही आणि भौमितीय श्रेणी ही नाही. आपल्याला या प्रकरणामध्ये अर्थमेटिकल प्रोग्रेशनचा अभ्यास करायचा आहे, अंकगणितीय श्रेणीचा. म्हणजे समान संख्येनं मिळवायचं, समान संख्येनं वजा करायचं, अशा पद्धतीच्या सिक्वेन्सचा या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. अर्थमेटिकल प्रोग्रेशन अंकगणितीय श्रेणी आपल्याला आपण पाहिली, एक्झाम्पल्स दिलेत. जनरल फॉर्म मध्ये कशी मांडायची बघा. सम सिक्वेन्स आर गिव्हन बिलो, काही क्रम दिलेत. फॉर एव्हरी सिक्वेन्स राईट द नेक्स्ट 3 टर्म्स, पुढील 3 क्रम आपल्याला शोधायचे. 100, 70, 40, 10. 100 मधून 70 गेले 30, 70 मधून 40 गेले 30 राहिले, 40 मधून 10 गेले, आपल्याला 30चा डिफरन्स दिसून येतोय. परंतु इथं रिव्हर्स आहे, उलट क्रम आहे, उतरता क्रम आहे. त्यामुळं 100 मधून आपण जेव्हा 70 जाते इथं 30 राहतोय, 70 मधून 40 जातात 30 राहते, 40 मधून 10 गेले 30 राहते, 10 मधून वजा 20 गेले, वजा वजा अधिक 30 राहिले, वजा 50 गेले 30 राहिले. या पद्धतीनं आपल्याला पुढचे 10 नंतर वजा 20 मिळते, वजा 50 मिळते,
त्यानंतर वजा 20 आणि 30 50, 50 आणि 30 80, वजा 80 मिळणार. या पद्धतीनं -20, -50, -80 या पद्धतीने आपल्याला किंमत मिळणार आहे. दुसरी सिक्वेन्स -7, -4, -1, -2. यामध्ये -7, 4 आणि 3 7, अधिक 3 केलं की -4 मिळते. पुन्हा -4 मध्ये +3 केला, -1 मिळाला. -1 मध्ये +3 केला, 2 मिळाला. 2 मध्ये +3 केला, 5 मिळतोय. 5 मध्ये +3 केला, 8 मिळतोय. 8 मध्ये +3 केला, 11 मिळतोय. म्हणजे 2 नंतर 5, 8, 11 ह्या 3 नंबर्स आपल्याला पुढे मिळून जात आहेत. पुढचे एक्झाम्पल बघा. थर्ड 4 4 4 कॉन्स्टंट नंबर आहे, म्हणजे याच्यानंतर पुढचे 3 अंक 4 4च मिळणार आहे, कारण 0 ऍड केलाय. 4 + 0 4 + 0 4 + 0, पुढे पण 4 + 0 4 + 0 4 + 0. या पद्धतीने तिन्ही अंक समान येणार आहेत. कॉन्स्टंट या ठिकाणी टर्म दिसून येते. म्हणजे त्यामध्ये डिफरन्स इथं 30चा फरक होता, इथं अधिक 3चा फरक होता, इथं 30चा, इथं 3चा आणि इथं 0चा फरक होता. म्हणजे फरक समान होता. डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. डिफरन्स कॉन्स्टंट. 2 क्रमाने येणाऱ्या टर्म पदांमधला फरक समान आहे. म्हणजे अशी जी समान फरक असेल त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे? डी. दुसऱ्या लिपीतील डी ने दर्शवायचं आहे. म्हणजे इथं 30 फरक आला तो डी म्हणजे 30 आहे. इथं फरक 3 आला म्हणजे डी 3 आहे. इथं फरक 0 आला म्हणजे डी 0 आहे. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी या पद्धतीने संख्या पुढे जाणार आहेत, क्रमाने येणार आहेत. त्यापैकी जी पहिली संख्या आहे त्या पहिल्या संख्येला आपल्याला ए न दर्शवायचं आहे. इथं पण पहिली संख्या आहे त्याला ए, इथल्या पण पहिल्या संख्येला ए. म्हणजे जी सिक्वेन्स असणार आहे एपी ची त्यामधील फर्स्ट टर्म आहे त्याला आपल्याला ए म्हणायचं आहे. ए इज द फर्स्ट टर्म. आणि डिफरन्स, दोघांमधला डिफरन्स म्हणजे इथं येणारा जो डिफरन्स आहे 100 - 70, मग इथं 70 - 100, 40 - 70 असं जरी आपण केला तरी या ठिकाणी आपल्याला डिफरन्स मिळून जातोय. म्हणजे आता मी इथं डिफरन्स घेताना काय केलं होतं, 100 - 70 केलं होतं. इथं पुढच्यातून मागचा वजा करायचा आहे. 70 - 100 -30 मिळते. त्यानंतर 40 - 70 -30, 10 - 40 -30, तर -20 - 10 -30. त्यानंतर ती आपल्याला मायनस करायचं आहे. -50 मधून आपण केला की -50 -20 इज इक्वल टू -30. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 10च्या नंतर -20 मिळतोय, -50 मिळेल, त्यानंतर -80 मिळणार. या पद्धतीनं -20 -50 -80 या पद्धतीनं आपल्याला कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स पहिल्यात -30चा डिफरन्स, 3चा डिफरन्स आणि 0चा डिफरन्स आपल्याला दिसतोय. कॉन्स्टंट डिफरन्स आहे पुढच्यातून मागचा. मगाशी चुकून मागच्यातून पुढचा वजा केला होता, पुढच्या संख्येतून मागचा वजा करायचा आहे. म्हणजे tn+1 अनंतामध्ये लास्ट टर्मला आपण n म्हणतोय, त्याच्या पुढची संख्या n+1 आहे. म्हणजे पुढच्यातून मागची संख्या वजा करायची, tn+1 -tn. तेव्हा आपल्याला काय मिळतोय? डिफरन्स मिळतोय. पुढच्यातून मागचा, पुढच्यातून मागचा, पुढच्यातून पाठीमागचा जेव्हा आपण वजा करू तेव्हा कॉमन डिफरन्स मिळतोय, समान फरक मिळतोय. त्याला आपल्याला डी म्हणायचं आहे. फर्स्ट टर्मला ए म्हणायचं आहे. तेव्हा पुढे येणाऱ्या संख्या अंकगणिती श्रेणी इन जनरल फॉर्म मध्ये या पद्धतीने आपल्याला मिळते. पहिल्या संख्येला ए म्हणतोय. ए मध्ये जर आपण कॉमन डिफरन्स ऍड केला की आपल्याला ए प्लस डी मिळतोय. यामध्ये जेव्हा आपण कॉमन डिफरन्स ऍड करू तर ए प्लस डी 2d मिळतोय. यामध्ये ऍड केला की 2d + d 3d मिळतोय, इथं 4d. या पद्धतीनं आपल्याला अर्थमॅटिकल प्रोग्रेशनचा जनरल फॉर्म आपल्याला मिळतो. या पद्धतीने आपल्याला अंकगणिती श्रेणी मांडणी करायची आहे. यावरची एक्झाम्पल आता यानंतर बघूया. अरिफा सेव्ड ₹100 एव्हरी मंथ इन 1 year. द टोटल अमाऊंट सेव्ड आफ्टर एव्हरी मंथ इज ॲज गिव्हन बिलो. खाली अरिफानं 12 महिन्यामध्ये किती रुपये बचत केली. आपल्याला अर्थमॅटिकल प्रोग्रेशन मध्ये 1 2 3 एक्झाम्पल बघायचं आहे. अरिफाचे एक्झाम्पल सांगते.
तिनं 100 रुपये बचत केली प्रत्येक महिन्याला. टोटल अमाऊंट सेव्ड आफ्टर एव्हरी मंथ, 100 रुपये प्रत्येक महिन्याला जी बचत केल्या. असे किती महिने? 1 इयर. एकूण पूर्ण वर्षामध्ये 12 महिन्यात त्याने 1200 रुपये, 100 पुन्हा 100 पुन्हा 100 100 बचत केल्यामुळे ती 100 वाढत गेली. 1200 रुपये, 1200 रुपये 12 महिन्यापर्यंत ती बचत झाली. द नंबर शोविंग द टोटल सेव्हिंग आफ्टर एव्हरी मंथ आर इन AP. मग हे जे अंक आहेत हे 100, 200, 300, 400, 500, 1200 पर्यंत लास्ट एक वर्षाचं 1 इयर म्हणजे 12 मंथ. इथं 12 महिन्याचं लिमिट आहे. त्यामुळं 1200 हा अंक लास्ट आला आणि सुरुवात 100 ने झालेली आहे म्हणून सुरुवातीचा अंक 100 झाला. आणि 100 एव्हरी मंथ सेव्ह, प्रत्येक महिन्यात 100 बचत होते म्हणून कॉमन डिफरन्स 100 आहे, 100 आहे प्रत्येकामध्ये. आणि फर्स्ट टर्म आहे 100, लास्ट टर्म 1200. त्यामुळं पहिले एक्झाम्पल हे अर्थमॅटिकल प्रोग्रेशन मध्ये फायनाईट येते कारण त्याला लिमिट आहे. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये प्रणव बोरोड 10,000 रुपीज फ्रॉम हिज फ्रेंड and agree to repay ₹1,000 per month, so the remaining amount to be paid in every month will be as follows. त्यानं काय केलेलं आहे? प्रणवनं घेतलेले आहेत 10,000 रुपये मित्राकडनं, उसने घेतलेले आहेत आणि पुन्हा देणार या विश्वासावर. कसं देणार? महिन्याला 1,000 रुपये देणार असं त्यानं ठरवले. सो द रिमेनिंग अमाऊंट टू बी पेड इन एव्हरी मंथ विल बी ॲज फॉलोज. त्यानं कशी 1,000 रुपये ॲग्री टू रिपे पर मंथ, 1,000 रुपये त्यानं कमी करणार आहे. तर समजा तो 1,000 रुपये देणार आहे, 10,000 रुपये देणं होता. पहिल्या महिन्यात त्यानं 10,000 रुपये घेतले, दुसऱ्या महिन्यात त्यानं 1,000 दिले म्हणजे 9,000 देणं राहिलं. तिसऱ्या महिन्यात त्यानं 1,000 दिले म्हणजे 8,000 देणं राहिलं. चौथ्या महिन्यात त्यानं 1,000 दिलं, 1,000 कमी झालं. 5व्या महिन्यात त्यानं 1,000 दिलं म्हणजे या ठिकाणी 1,000 कमी झालं. 6व्या महिन्यात 1,000 दिलं, आणखीन कमी झालं. आता इथं 2,000 राहिलेत, ते कितव्या महिन्यात राहणार आहेत? 1,000 राहिलेत, ते कितव्या महिन्यात राहणार आहेत? आणि पैसे शून्य, काहीच राहणार नाहीत. असं कोणत्या तरी महिन्यात होणार आहे. म्हणजे पहिल्या सुरुवातीला 10,000, नंतर 9,000, नंतर 8,000, नंतर 7,000, 6,000. त्यानंतर या ठिकाणी 6व्या महिन्यात 5,000 येणार आहेत, 7व्या महिन्यात 4,000 येणार आहेत, 8व्या महिन्यात 3,000 येणार आहेत, 9व्या महिन्यात 2,000 येणार आहेत. म्हणजे इथं 9th नंबर ऑफ मंथ 9वा महिना असेल तेव्हा त्यानं 2,000 रुपये त्याच्याकडं देणं बाकी असेल. आणि त्यानंतर 10वा महिना असेल तेव्हा त्याच्याकडे 1,000 रुपये देणं बाकी असेल. आणि जेव्हा 11वा महिना येईल त्यानं त्या टोटली अमाऊंट पेड केलेली असणार आहे त्याच्या मित्राला, त्याच्याकडून उसने घेतलेली रक्कम. म्हणजे या पद्धतीनं त्यानं दिली. म्हणजे घेतली 10,000, टोटली दिली 11 महिन्यात. म्हणजे 11व्या महिन्यात त्यानं 0 केलेले आहे. 1,000 राहिले ते 11व्या महिन्यात दिले, ते कंप्लीट झाले. म्हणजे 11व्या महिन्यानंतर 12व्या महिन्यात तो कुणाचं त्या ठिकाणी देणं राहिलेलं नाही. म्हणजे तिथं मर्यादा आली की तिथंपर्यंत आपण श्रेणी 1,000चं डिफरन्स आहे. -1,000 झालेला इथं, या ठिकाणी +100 होता, इथं -1,000 होता. त्यामुळं या ठिकाणी सबस्ट्रॅक्शनचं अर्थमॅटिकल प्रोग्रेशन आहे. म्हणजे दुसरा जो अर्थमॅटिकल प्रोग्रेशन आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलाय तो मर्यादित आहे, फायनाईट आहे. तिसऱ्यामध्ये बघूया, कन्सिडर द टेबल ऑफ 5. 5च्या पटीतला तक्ता आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. दॅट इज नंबर डिव्हिजिबल बाय 5. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 65, 70, 75, 80, 100, 105, 110, 1,000, 1,005, 1,010 या पद्धतीने ती प्रोसेस पुढे चालू राहणार आहे. 5 न टेबल पुढे जाणार आहे डिव्हिजिबल बाय 5 आणि सगळे अंक 5 न भाग जाणारे असणार आहेत. म्हणजे इथं मर्यादा नाही, अमर्यादित अंक पुढे जाणार आहेत. इनफायनाईट नंबर असणार आहे. म्हणजे अमर्यादित अंक या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे ती श्रेणी
तिसऱ्या नंबरची ही इनफायनाईट नंबर असणार आहे. या पद्धतीनं आपण सॉल्व्ड एक्झाम्पल्स आतापर्यंतचे इथं दिलेले सरावासाठीचे अर्थमॅटिकल प्रोग्रेशन फायनाईट आणि इनफायनाईट कशी ओळखायची, शांत संच अनंत संच आपण जी बघितली ती, त्यामध्ये शांत अंकगणिती श्रेणी आणि अनंत अंकगणिती श्रेणी यांचा भाग आता आपण या ठिकाणी एक्झाम्पलच्या स्वरूपात अभ्यासला. आतापर्यंत आपण काय काय शिकलो, अर्थमॅटिकल प्रोग्रेशनचा इंट्रोडक्शन आपण केलं, माहिती घेतली. इन ए सिक्वेन्स इफ डिफरन्स tn plus 1 minus tn is constant then the sequence is called an arithmetical progression. अगोदर आपण सिक्वेन्स कशा पद्धतीने असणार आहेत हे बघितलं. त्यानंतर अर्थमॅटिकल प्रोग्रेशन आपण पाहिलं, त्यामध्ये मोठ्या संख्येतून लहान संख्या कशा पद्धतीने वजा करायची, त्याचा डिफरन्स फरक समान आला पाहिजे, त्यालाच आपण अंकगणिती श्रेणी म्हणायची, ही डेफिनेशन पाहिली. त्यानंतर in an AP difference between consecutive terms, two consecutive terms is constant and is denoted by D. दोन जी पद आहेत कशामध्ये, अंकगणिती श्रेणीमध्ये, त्यामध्ये दिलेल्या दोन क्रमाने येणाऱ्या संख्यांमधला फरक हा समान असतोय आणि त्याला आपण D म्हणतोय, हे आपण पाहिलं. आणि जेव्हा डिफरन्स D कॅन बी डिनोटेड ॲज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो, म्हणजे डिफरन्स D हा एकतर धन असेल, ऋण असेल किंवा शून्य असेल, तिन्हीपैकी कोणत्याही पद्धतीचा डिफरन्स असू शकतोय AP मध्ये. त्यानंतर आपण पाहिलं इन अन AP इफ द फर्स्ट टर्म इज A, पहिली टर्मला आपण A म्हणायचं हे सांगितलं आणि फरकाला, कॉमन डिफरन्सला D म्हणायचं हे आपण पाहिलं. देन तर द टर्म इज इन द सिक्वेन्स आर, ती टर्म अर्थमॅटिकल प्रोग्रेशनची जनरल फॉर्म मध्ये a प्लस d, a प्लस 2d, a प्लस 3d, a प्लस 4d अँड सो ऑन या पद्धतीनं मांडता येत आहेत हे पाहिलं. यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्यावरची एक्झाम्पल्स सॉल्व्ह करणार आहोत, सराव स्वरूपाची उदाहरणं बघणार आहोत आणि मग त्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.1 पाहणार आहोत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.